नमस्कार मित्रमैत्रिणींनो. थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. रात्री झोपण्यापूर्वी चहा पिला तर तुमची झोपही बिघडू शकते आणि त्यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. मुळा रात्री खाऊ नका, कारण मुळा रात्री पचत नाही. हृदयातील अस्वस्थता दूर करण्यासाठी टोमॅटो खूप फायदेशीर आहे. केसांना अंड्याचा पांढरा भाग लावल्याने केस गळती थांबते आणि केस चमकदारही होतात. निहार मोह चाटाचे पाणी वापरल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. दररोज मनुका खा, तुम्हाला खोकला होणार नाही. मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. काळे द्राक्षी खा, तुमचा रंग दुधासारखा पांढरा आणि चमकदार होईल. ज्या महिलांचे केस गळती थांबत नाही त्यांनी पांढऱ्या कांद्याचा रस मोहरीच्या तेलात मिसळून केसांना लावावा. पालक हाडे मजबूत करतं. केळीही हाडं मजबूत करण्यास मदत करतं. गाईचं दूध कर्करोगापासून बचाव करतं. साखरेची कांडी खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. दिवसातून एकदा 1 चमचा बडीशेप पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे आणि उच्च रक्तदाबापासूनही मुक्तता मिळू शकते. चेहऱ्यावर काकडी घासल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. याशिवाय ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत त्यांनी आल्याच्या पाण्याने चेहरा धुवावा. साखर काढून टाकण्याऐवजी अर्धा किलो बदाम आणि 50 ग्रॅम काळे बार्ली बारीक करून पावडर बनवा. दररोज सकाळी 1 चमचा पाण्यासोबत घ्या. साखर जणू काही कधी नव्हतीच असं तुम्हाला वाटेल आणि तुमची दृष्टीही तीक्ष्ण होण्यास मदत होईल. दुधात कच्चे केळ मिसळून चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होतील आणि त्वचा सुधारेल. किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी कधीही केळी खाऊ नये. भेंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. डोक्यावर जर सतत मुरमे येत असतील तर मेंदू ही कमकुवत असण्याची लक्षणे आहेत. तेव्हा यावरती वेळीच उपचार घ्या. ज्यांना मुले होऊ शकत नाहीत त्यांनी मध आणि दूध एकत्र मिसळून पिऊ शकता. ग्रीन टी पिल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. बदाम तेल आणि अंड्यातील पिवळा भाग यांच्यात काही थेंब चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांमध्ये तुमच्या कलरमध्ये फरक जाणवेल. जर सांधे किंवा हाडांमध्ये वेदना होत असतील तर 1 भरमी आणि 1 देशी अंडे घ्या. दोन्ही चांगले मिसळा. त्याचं तेल बनवा आणि ते देशी तुपात तळून घ्या आणि ते खा. तुम्हाला हाडांच्या सर्व प्रकारच्या वेदनांपासून आराम मिळेल. गाजर खाल्ल्याने रक्त पातळ होतं आणि दृष्टी देखील सुधारते. दिवसा म्हणजे दुपारी कांदा खाल्ल्याने शरीरातील सर्व प्रकारच्या हवामानाच्या परिणामापासून सुरक्षित राहतं. महिलांना जर तरुण राहायचं असेल तर थंड पदार्थ कमी खावेत. नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आरोग्याचं रहस्य यातच लपलेलं आहे. माणसासाठी सर्वात फायदेशीर गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात फायदेशीर अन्न म्हणजे ताज्या भाज्या. खजूर खाल्ल्याने कंबर मजबूत होते आणि हृदयालाही ताकद मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दररोज दात घासावेत. तुमचे दात कधीही खराब आणि कमकुवत होणार नाहीत. रात्री खजूर खाल्ल्याने पोट कोरडं होत नाही आणि पोटाचा कर्करोगही होत नाही. जे रात्री बकरीचे दूध पितात ते दुसऱ्या दिवशी कामं करू शकतात, म्हणजेच त्यांना थकवा अजिबात येत नाही. नेहमी जेवणासोबत हिरवी मिरची खा. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि पोटात उष्णताही निर्माण होऊ शकत नाही. फक्त प्रमाण मर्यादित ठेवा. नखांना तेलाने मालिश करा. सांधे आणि गुडघे मजबूत होतील आणि म्हातारपण लवकर येणार नाही. जर तुम्हाला दातांमध्ये खूप वेदना होत असतील तर 2 लवंगा घ्या. त्या बारीक करा. लिंबाचे काही थेंब घाला आणि दुखणाऱ्या दातावर लावा. जर तुम्हाला हिरव्या मिरच्या जास्त काळ ताज्या ठेवायच्या असतील तर त्यांचे देठ काढून टाका. चहा पिल्यानंतर उरलेलं पाणी किंवा चहा पावडर वाया घालवू नका. ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरवा. यामुळे डास आणि माशा दूर होण्यास मदत होतील. रिकाम्या पोटी केळी खाऊ नका. बद्धकोष्ठतेचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही खाल्ल्यानंतर झोपी गेलात तर ते चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे, कारण तुम्ही निरोगी आहात. जास्त झोकून अन्न खाऊ नका. यामुळे श्वसनाचे आजारही होऊ शकतात. जर तुमच्या घरी कोंबडी असेल आणि ती जर अंडी घालत नसेल तर कारल्याच्या सालीवर मीठ लावा आणि कोंबडीला खायला घाला. ती अंडी घालेल.
गुलाबाच्या सुगंधाने शांत झोप येते. जर सर्दी आणि खोकला तुम्हाला सोडत नसेल तर हिरव्या कांद्याचा सुगंध घ्या, त्यामुळे सर्दी आणि खोकला बरा होतो. ओले कपडे घातल्याने खाज येऊ शकते. बकरीच्या दुधात बडीशेप घाला आणि लवकर झोपण्यापूर्वी त्या प्या. म्हातारपण लवकर येणार नाही. घरी मांजर ठेवा, उंदीर येणार नाही आणि घरात समृद्धी येईल. जर तुम्हाला तुमचे दात नेहमी चांगले ठेवायचे असतील तर जेवल्यानंतर लगेच तोंड स्वच्छ धुवा. दररोज गाजर खाल्ल्याने रक्त तयार होण्यास मदत होते. जर तुम्ही जेवताना 3 घोट पाणी प्यायले तर तुमचे डोळे चमकदार होतील आणि पाणी जास्त पिल्यामुळे तुमचं शरीरही निरोगी राहण्यास मदत होते आणि त्वचेचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी केसांना तेल लावा, यामुळे केस गळती थांबेल. ज्यांना जास्त ताप येतो त्यांनी बकरीच्या दुधाचं सेवन करा. जर एखाद्याला हृदयरोग असेल तर त्याने कांद्याचं सेवन जरूर करावं. यासारख्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरू शकता आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.